भारतातील राजकीय प्रक्रिया पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया या विषयाअंतर्गत आपण भारतातील पक्षपद्धती या उपघटकाचा अभ्यास करत आहोत. भारतातील पक्षपद्धतीमध्ये आपण भारतातील राष्ट्रीय राजकीय पक्ष कोणते आहेत याची माहिती यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. आपल्याला भारतातील पक्षपद्धतीची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत, भारतामध्ये जी बहुपक्ष पद्धती अस्तित्वात आहे तिची वैशिष्ट्ये काय आहेत याचा आढावा घ्यायचा आहे. भारतामध्ये जी पक्षपद्धती आहे ती बहुपक्ष पद्धती आहे. निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार भारतामध्ये जवळपास 70 राजकीय पक्ष आहेत. त्यामध्ये 6 राष्ट्रीय पक्ष आहेत, 64 प्रादेशिक पक्ष आहेत. आपल्या देशामध्ये बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार आपण केलेला आहे आणि असं सर्वसाधारण जरी विधान करणं आपल्याला सोयीस्कर वाटत असलं तरीही प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. बहुपक्ष पद्धती म्हणजे निवडणूक निकालामध्ये समान सामर्थ्य ठेवणाऱ्या राजकीय पक्षांचं अस्तित्व. फ्रान्स, स्वित्झर्लंड, पश्चिम जर्मनी यासारख्या देशांमध्ये अशी मल्टी पार्टी सिस्टम म्हणजे बहुपक्ष पद्धती अस्तित्वात आहे. परंतु भारतामध्ये ज्या पक्षांचं सामर्थ्यही नाही राष्ट्रीय पातळीवरती निवडणूक लढवण्याचं किंवा राज्य पातळीवर निवडणूक लढवण्याचं सामर्थ्यही नाही अशाही पक्षांची जास्त गर्दी या भारतीय पक्षपद्धतीमध्ये झालेली आहे, भारतीय राजकारणामध्ये झालेली आहे. राजकारणामध्ये काँग्रेस हाच एकमेव प्रभावी, शक्तिशाली आणि सत्ताधारी पक्ष म्हणून कार्य करत होता. 1977 ते 1980चा कालखंड आपण जर पाहिला तर यामध्ये जनता पक्षाच्या राजवटीचा कार्यकाळ सोडला तर 1989 पर्यंतच्या संपूर्ण राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाचाच अधिक प्रभाव जाणवेल. बाकीचे सर्वच विरोधी राजकीय पक्ष हे कमकुवत, दुर्बल असलेले दिसतील. 1971 ते 1980 व 1984 या सार्वत्रिक निवडणुकांमधील राजकीय पक्षांचं यशापयश पाहिलं तर याची कल्पना आपल्याला अधिक येईल. 8व्या लोकसभेतील 544 जागांपैकी 402 जागा या काँग्रेस पक्षाला मिळालेल्या होत्या. बाकीच्या जागा विविध राजकीय पक्षांनी प्राप्त केलेल्या होत्या. परंतु 1989 सालची सार्वत्रिक निवडणूक पाहिली तर सत्तेमध्ये आघाडी प्राप्त करणारा काँग्रेस पक्ष आणि या पक्षाला 1989 साली केवळ 193 जागा मिळाल्या. म्हणजे ज्या पक्षानं 300-350च्याही वर जागा प्राप्त केलेल्या होत्या त्या पक्षाला 200च्या आत जागा प्राप्त झाल्या. आणि त्यामुळं कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त न झाल्यामुळं पुन्हा एकदा बहुपक्ष पद्धतीचा प्रत्यय आलेला आहे. 1991च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला अगदी काठावरचं बहुमत मिळालं. 1996 पासून तर पूर्णपणे हा पक्ष दुर्बलच बनला. त्या मानानं भारतीय जनता पक्षाची स्थिती ही दिवसेंदिवस सुधारत गेली. म्हणजे काँग्रेस पक्षाला उतरती कळायला लागली आणि भारतीय जनता पक्षाची कमान ही चढती राहिली. तरी पण कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त झालेलं नव्हतं आणि त्यामुळे 1996 नंतर भारतात आलेली सर्वच केंद्रीय मंत्रिमंडळ ही आपण पाहिली तर संमिश्र स्वरूपाची म्हणजेच आघाडी सरकारची होती. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये तर 24 राजकीय पक्ष होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये संपुआ सरकारमध्ये 14 राजकीय पक्ष सामील होते. 2014 ते 2019 हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कालखंड यांनी तर 12 राजकीय पक्षांचं आघाडी सरकार सत्तेत आणलेलं होतं. त्यानंतरची 17वी लोकसभेची निवडणूक 2019 साली झाली आणि पुन्हा नरेंद्र मोदी यांना निर्विवाद असं स्पष्ट बहुमत प्राप्त झालं. यामध्ये देखील त्यांनी 12 राजकीय पक्षांचं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार स्थापन केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत जरी प्राप्त झालेलं असलं तरी देखील नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार हे स्थापन केलेलं आहे. भाजपनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना सुद्धा मंत्रिमंडळातील महत्त्वाची मंत्रिपदं देऊ केलेली आहेत आणि त्यामुळे भारतामध्ये बहुपक्ष पद्धती
अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे भारतीय पक्ष पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बहुपक्ष पद्धती. यानंतर भारतातील पक्ष पद्धतीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे शक्तिशाली विरोधी पक्षांचा अभाव. संसदीय लोकशाहीचा कारभार हा यशस्वी होण्यासाठी प्रबळ, कार्यक्षम अशा विरोधी राजकीय पक्षाची आवश्यकता असते. सत्तारूढ पक्षाच्या कार्यावर नेहमी अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष असेल तरच लोकशाही मूल्यांची जोपासना होऊ शकते. जे विरोध करणारा, हुकुमशाही प्रवृत्तीला आळा घालणारा विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. इंग्लंडच्या संसदीय लोकशाहीमध्ये देखील सत्तारूढ पक्षावर नियंत्रण ठेवणारा आणि तेवढाच तुल्यबळ प्रभावी विरोधी पक्ष आहे. भारतामध्ये मात्र तुलनेनं प्रबळ आणि प्रभावी विरोधी पक्षाचा अभाव हा प्रकर्षानं जाणवतो. भारतामध्ये पक्षांची संख्या विपुल आहे, राजकीय पक्ष संख्या ही विपुल आहे, परंतु त्यापैकी एकही असा प्रभावी किंवा सामर्थ्यशाली विरोधी पक्ष नाही. ज्या वेळेला जनता पक्षाचं, भाजपचं सरकार हे सत्तेत होतं त्यावेळेला काँग्रेस पक्षानं विरोधी पक्षाची किंबहुना शक्तिशाली विरोधी पक्षाची भूमिका बजावलेली होती. परंतु त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीला लगाम घालणारा एकही प्रभावी विरोधी पक्ष हा काँग्रेसच्या कालखंडामध्ये नव्हता आणि त्यामुळंच अनेक वेळा काँग्रेस पक्षानं जो राज्यकारभार केला त्याच्यामध्ये एकाधिकारशाही निर्माण झालेली दिसून येते. अशा प्रकारची टीका त्याच्यावर केली जाते. विरोधी पक्ष एकमेकांच्या एवढे विरोधी आहेत की एकत्र येऊन ते काहीही करू शकत नाहीत. जे एखादा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा प्रश्न जरी असेल तर त्याही मध्ये विरोधी पक्षांचं एकमेकांमध्ये मतभेद असलेले आपल्याला दिसून येतील. म्हणजे भारतामध्ये शक्तिशाली विरोधी पक्षांचा अभाव हा दिसून येतो. त्यामुळं बऱ्याचदा सत्तारूढ सरकारच्या एकाधिकारशाहीवर अंकुश ठेवण्याचं काम या विरोधी पक्षांकडून प्रभावी पद्धतीनं होऊ शकत नाही. यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पक्षनिष्ठेचा अभाव. भारतीय पक्षपद्धतीमध्ये आढळणारा अत्यंत महत्त्वाचा दोष म्हणजे पक्षनिष्ठेचा अभाव आहे. सर्वच पक्षांमध्ये तेवढ्या प्रमाणात पक्षनिष्ठा असणारे कार्यकर्ते आढळत नाहीत की इतर देशांमध्ये ज्या पद्धतीनं पक्षामध्ये सामील असणाऱ्या सदस्यांच्या मध्ये आपल्या पक्षाविषयी जी निष्ठा आढळते त्या प्रकारची निष्ठा ही भारतातील राजकीय पक्षांच्या सदस्यांमध्ये आढळून येत नाही. पक्षाविषयी असीम निष्ठा, पक्षाविषयी अहर्निशी सेवा करणारे कार्यकर्ते हे अगदी अल्प प्रमाणात आढळतात. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काही कालखंडामध्ये जशी राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक निष्ठा होती तशी निष्ठा अगदी अल्प प्रमाणामधील कार्यकर्त्यांमध्ये आढळते. सत्ता आणि संपत्ती यांच्या अभिलाषेमुळे तर बहुतेक कार्यकर्ते हे पक्षांतर करताना दिसतात. बहुतेक सर्वच पक्षांमधील काही ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षांतर केलेली उदाहरणं आढळतील. याच कारणामुळं भारतामध्ये स्थिर आणि भक्कम स्वरूपाचं राजकीय पक्ष हे निर्माण होऊ शकलेले नाहीत. 1985 साली यासंबंधी कायदा केला, एक विधेयक संमत केलं. 1985ला 52वी घटनादुरुस्ती राज्यघटनेमध्ये झाली आणि पक्षांतर बंदी विधेयक हे संमत करण्यात आलेलं होतं. परंतु याही विधेयकाचा, याही कायद्याचा फारसा काही परिणाम झालेला आहे असं वाटत नाही. कारण या कायद्यानं व्यक्तीच्या पक्षांतरावर बंदी घालता येते. एखादा गट किंवा पक्ष हा दुसऱ्या पक्षात विलीन झाला किंवा त्या पक्षातून फुटून तो बाहेर पडला तर हा कायदा त्यासंबंधी काहीही करू शकत नाही. या कायद्यामध्ये अशा पक्षांतराला मान्यताच दिलेली आहे. आंध्र प्रदेशमध्ये अल्पकाळ सत्तेत असलेले भास्कर राव यांचं मंत्रिमंडळ, जम्मू काश्मीरमधील GM शहा यांचं मंत्रिमंडळ आणि श्री भजनलाल यांनी आपल्या जनता मंत्रिमंडळासहित काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश जर आपण पाहिला तर 1985 साली केलेला पक्षांतर बंदी कायदा किती निरर्थक आहे हे आपल्याला पटेल. म्हणजे याच्यामध्ये असणाऱ्या लूप होल्सचा, पळवाटांचा फायदा हे पक्ष किंवा राजकीय पक्षातले सदस्य, मंत्री हे घेत असतात. यानंतर याचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पक्षशिस्त आणि संघटनात्मक बांधणी यांचा अभाव. सर्वच राजकीय पक्षांमध्ये पक्षशिस्तीचा आणि संघटनात्मक बांधणीचा हा अभाव प्रामुख्याने आढळतो. काँग्रेस पक्षामध्ये काही अंशी संघटनात्मक बांधणी आहे, परंतु
पक्षाचं कार्य हे संघटनात्मक रचनेनुसार चालतं का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या पक्षामध्ये 1969 पासून पक्षांतर्गत निवडणुकाच झालेल्या नाहीत. म्हणजे पक्षाचा अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशा ज्या काही निवडणुका असतात त्या यामध्ये झालेल्याच नाहीत. म्हणजे भारतातील सर्वच पक्षांमध्ये आढळणारा दोष म्हणजे पक्ष हा कोणत्या ना कोणत्या तरी नेत्याभोवतीच फिरत असतो. त्या नेत्याचंच प्रभावी नेतृत्व त्या पक्षाला लाभलेलं असतं की इतर कितीही ज्येष्ठ किंवा गुणवत्तापूर्ण जरी सदस्य त्यामध्ये असले तरी त्यांना बऱ्यापैकी डावललं जातं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इंदिरा काँग्रेस ही काही काळामध्ये इंदिरा गांधींच्या भोवतीच फिरत होती. चव्हाण काँग्रेस, यशवंतराव चव्हाण असतील, शरद पवार काँग्रेस, जगजीवनराम काँग्रेस, लोकदल, बहुगुणा यांच्या भोवतीच त्या पक्षाचा प्रभाव होता. रिपब्लिकन पक्ष हा भंडारे यांच्या भोवतीच होता. खोब्रागडे, गवई, कांबळे गट यासारख्या पक्षांवरून याची प्रचिती येते की ते विशिष्ट अशा नेत्याभोवतीच फिरत असतात. पक्षाचे नियम, शिस्त न पाळणाऱ्या व्यक्तीवर बऱ्याचदा शिस्तभंगाची कारवाईही टाळली जाते. हायकमांड नेहमीच त्यासंबंधी टाळाटाळ करतात, कारण आपल्या पक्षाचे सदस्य त्यामुळे कमी होतील अशी भीती त्यांच्या मनामध्ये असते. बहुतेक राजकीय पक्षांमध्ये विभूती पूजेचा सुद्धा प्रकार आढळतो. म्हणजे विभूती पूजकांवर शिस्तभंगाची कारवाईच केली जात नाही. ती व्यक्ती कुठेही चुकणार नाही, ती व्यक्ती या पक्षातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्ती आहे अशा प्रकारची धारणा सदस्यांची असते आणि त्यामुळे त्या व्यक्तीकडून जरी चुका झाल्या तरी त्या जाणून बुजून दुर्लक्षित केल्या जातात. म्हणजे शिस्तभंगाची कारवाई त्या व्यक्तीवर केलीच जात नाही. पक्षातील श्रेष्ठ व्यक्तीच्या तंत्रानं, इच्छेनंच पक्षाचं कार्य चालतं. आणि साहजिकमुळं त्या काय होतं की व्यक्तीच्या प्रभावामुळं पक्षशिस्त आणि संघटना किंवा पक्ष संघटना यांना एक प्रकारे हरताळ फसला जातो असं म्हणावं लागेल. म्हणजेच भारतीय राजकीय पक्षांमध्ये पक्षशिस्त आणि संघटनात्मक बांधणी यांचा अभाव आहे. यानंतरचं याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पक्षांतर्गत संघर्ष आणि फाटाफूट. भारतातील राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक बांधणीच्या अभावामुळं एक प्रकारचा विस्कळीतपणा निर्माण झालेला आहे. त्यामुळं एकजुटीनं कार्य करणारी प्रभावी संघटना ही कोणत्याच पक्षाच्या ठिकाणी नाही आहे. जे एकजुटीनं एकत्रित येऊन एक संघटनात्मक रचनेसारखी कार्य करणारा पक्ष म्हणावा असा कोणताही पक्ष दिसून येत नाही. प्रत्येकामध्ये नेतृत्वाची स्पर्धा आहे, निवडणुकीचं तिकीट, उमेदवारी मिळवण्यासंबंधीचे वाद आहेत, मंत्रिपदाची अभिलाषा प्रत्येकामध्ये आहे, व्यक्तिगत हेवेदावे तर खूपच आहेत. अशा कारणांनी पक्षामध्ये मतभेद आणि संघर्ष हे निर्माण झालेले दिसतात. काही वेळा मतभेद, संघर्ष पराकोटीला जातात आणि त्यामुळे पक्षामध्ये फूट पडते. भारतातील सर्वच पक्षांमध्ये असे मतभेद आणि संघर्ष हे झालेले आहेत. काँग्रेस पक्षामध्ये तर अनेक वेळा संघर्ष होऊन फूट देखील पडलेली आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नवकाँग्रेस आहे मध्ये संघटना काँग्रेस, काँग्रेस जे, काँग्रेस एस, लोकशाहीवादी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस, राजीव काँग्रेस, सोनिया काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारचे अनेक पक्ष हे काँग्रेसमध्ये फाटाफूट होऊन निर्माण झालेले आहेत. कम्युनिस्ट पक्षामध्ये डावे आणि उजवे गट आहेतच. समाजवादी पक्षामध्ये संयुक्त समाजवादी गट आहे, प्रजा समाजवादी गट आहे. जनता पक्षामध्ये जनता दल आहे, भाजप आहे, लोकदल आहे, त्यासारखे वेगवेगळे पक्ष याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत. रिपब्लिकन पक्षामध्ये भंडारे गट आहे, गवई गट वेगळा आहे, कांबळे आणि खोब्रागडे गट यांचा वेगळा आहे. अलीकडे पाहिलं तर आठवले, प्रकाश आंबेडकर गट हे नवनवीन गट यामध्ये निर्माण झालेले आहेत. 1990मध्ये जनता दलात तर जनता दल, समाजवादी जनता दल, बिजू जनता दल, राष्ट्रीय जनता दल, समता पार्टी, लोकशक्ती अशी फुटच पडलेली होती. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपल्याला ही पक्ष विघटनाची देता येतील. म्हणजेच भारतीय राजकारणामध्ये जे पक्ष अस्तित्वात आहेत त्यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष आणि फाटाफूट ही मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यानंतरचं याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समाजवादी कार्यक्रमाचा किंवा पोकळ आग्रह यामध्ये दिसून येतो. भारतातील सर्वच राजकीय पक्षांनी समाजवादी समाजरचना प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट हे आपल्या जाहीरनाम्यात स्वीकारलेलं आहे. म्हणजे घटनेच्या सरनाम्यात जे समाजवादी राज्याच्या निर्मितीचं उद्दिष्ट स्वीकारलेलं आहे त्याचं अनुकरण प्रत्येक राजकीय पक्षानं आपल्या धोरणामध्ये केलेलं आहे. आणि समाजवादी समाज रचनेचं एक आश्वासक चित्र हे जनतेसमोर उभं केलेलं आहे. भारतामध्ये दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता
हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर त्याच्यासाठी समाजवादी समाजरचना ही खूप आवश्यक आहे. आणि त्यामुळं निश्चितपणे जो पक्ष समाजवादी समाज रचनेच्या दृष्टीनं आपल्या पक्षामध्ये जाहीर आश्वासनं देतो किंवा लोकांची गरिबी, दारिद्र्य, विषमता, आर्थिक विषमता हे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक अशा प्रकारची धोरणं ही जाहीर करतो, त्यासंबंधी भाष्य करतो, त्या पक्षाकडे जनताही आपोआपच आकर्षित होत असते. 1984 पर्यंत भारतीय राजकारणामध्ये समाजवादाचा उद्घोष करणारे अनेक राजकीय पक्ष होते. समाजवाद प्रत्यक्षात आणणारे मात्र फारच थोडे. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी केवळ जाहीरनाम्यापुरता समाजवाद स्वीकारला आणि प्रत्यक्षात मात्र भांडवलशाही अर्थव्यवस्थेचाच पुरस्कार केलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी राज्याचा पुरस्कार केलेला आहे. परंतु आज मितीस सर्वच राजकीय पक्ष हे भांडवलवादी समाजव्यवस्थेकडे वाटचाल करताना दिसत आहेत. सर्वांनाच या समाजवादाचा पूर्णपणे विसर पडलेला आहे असं म्हणावं लागेल. आपण पाहतोय की नरेंद्र मोदी सरकारच्या कालखंडात सुद्धा भांडवलशाही अर्थव्यवस्थेला उत्तेजना मिळत आहे. मुठभर भांडवलदारांच्या हातांमध्ये उत्पादनाची साधनं जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. शेतीसारखं एक प्रगत क्षेत्र किंवा शेतीसारखं ज्यावर 75% जनता ही निर्धारित आहे, कृषी ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा भांडवलशाहीचा हळूहळू हस्तक्षेप वाढायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाला समाजवादी धोरणाचा पूर्णपणे विसर पडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. यानंतरचं वैशिष्ट्य सांगता येईल की तत्व किंवा उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये तफावत आढळून येते. भारतातील सर्वच राजकीय पक्ष हे जनतेला केवळ आश्वासने देताना दिसतात. मोठमोठ्या घोषणा करतात, आकर्षक जाहीरनामे करतात, नाविन्यपूर्ण योजना. जेव्हा निवडणूक जाहीर होईल त्याच्या अगोदर जी भाषणं होतात त्या भाषणांमध्ये, जाहीरनाम्यांमध्ये आश्वासक अशा प्रकारच्या योजना जनतेपुढे ठेवल्या जातात. घोषणांचा तर काय गडगडाट झाला तर मतांचा पाऊस पडतो असा समज सर्वच राजकीय पक्षांनी भारतामध्ये करून घेतलेला आहे. इंग्लंड असेल, पश्चिम जर्मनी यासारख्या देशांमध्ये राजकीय पक्ष जनतेपुढे जो जाहीरनामा ठेवतात आणि सत्तेवर आल्यानंतर त्याच जाहीरनाम्यातील, त्या घोषणेतील एकूण एक कलमांची अंमलबजावणी करताना ते दिसत आहेत. म्हणजे भारतामध्ये पाहिलं तर याच्याहून पूर्णपणे चित्र वेगळं आहे. गरिबी हटाव घोषणा केली तर गरिबी हटवण्यासाठी किती काळ लागेल भारतामध्ये हे काय सांगता येत नाही. शेती विकासासाठी हरित क्रांतीची घोषणा एक ठीक आहे, परंतु देशामधील लाखो खेड्यांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अजून सुटलेला नाही. किती काळ भारतामध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी हे पक्ष घेणार आहेत हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिल्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील कितीतरी गोष्टी अजून देखील भारतामध्ये पूर्ण झालेल्या नाहीत. काँग्रेस पक्षाची ही गत आहे तर बाकीच्या पक्षांविषयी काय बोलावलंच नको. म्हणजे जनता पक्षाचा 1977चा जाहीरनामा एक आदर्श आणि आकर्षक जाहीरनामा होता. केवळ लोकांना आकर्षित करण्यासाठी, मतदारांना आकर्षित करण्यासाठी अगदी शब्दांचे फुलोरे याच्यामध्ये निर्माण केलेले होते, परंतु त्याची कार्यवाही मात्र करण्याच्या बाबतीमध्ये संघर्ष किंवा मतभेद पुढे जाऊन उत्पन्न झाले. तेव्हा तत्व आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये सांगड घालण्याचं कार्य भारतातील पक्षांना काही साध्य झालेलं नाही असं खेदानं म्हणणं हे योग्य ठरेल. त्यानंतरचं राजकीय पक्षांचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतातील प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य हे वाढत चाललेलं आहे. भारतामध्ये प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य आणि महत्त्व हे दिवसेंदिवस वाढू लागलेलं आहे. भारतामध्ये आज मी 49 प्रादेशिक पक्ष आहेत. काही वाढ देखील झालेली असेल, परंतु पंजाबमध्ये पाहिलं तर अकाली दल आहे, आसाममध्ये पाहिलं तर आसाम गण परिषद आहे, तामिळनाडूमध्ये द्रमुक आहे, अण्णा द्रमुक आहे, जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आहे, आंध्रमध्ये तेलुगू देसम आहे, मिझोराममध्ये मिझोराम नॅशनल फ्रंट आहे, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस प्रादेशिक पक्ष आहे. म्हणजे असे प्रादेशिक पक्षांचे सामर्थ्य हे भारतामध्ये वाढलेले आहे. हे पक्ष पूर्वी काही राष्ट्रीय पक्षांचे अविभाज्य अंग होते, परंतु पक्षांतर्गत मतभेद आणि संघर्षांमुळे ते बाहेर पडून त्यांनी स्वतंत्र पक्षांची स्थापना केलेली आहे. काही प्रादेशिक प्रश्न घेऊन निर्माण झालेले प्रादेशिक पक्ष आहेत. म्हणजेच हे पक्ष प्रादेशिक प्रश्नांना महत्त्व देऊन पुढे आलेले आहेत.
म्हणजे आपल्या प्रांतापुरताच विचार करणारे हे पक्ष हे राष्ट्रीय एकात्मतेला घातक ठरल्याशिवाय राहणार नाहीत असं म्हणावं लागेल. जो प्रादेशिक पक्ष विशिष्ट तत्त्वज्ञानाच्या बैठकीवर राहतो आणि राष्ट्रहिताचा विचार करतो तोच प्रादेशिक पक्ष हा राष्ट्रीय एकात्मतेला पूरक आणि पोषक ठरत असतो. परंतु भारतातील बहुतेक प्रादेशिक पक्ष हे फुटीर वृत्तीलाच खतपाणी घालताना दिसतात. प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक अभिमान या गोष्टींना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व यामध्ये दिलं जातं. आज पंजाबमध्ये हमारा पाणी, हमारी बिजली अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत. आसाममध्ये हमारा तेल, हमारी लकडी अशी भाषा ऐकू येत आहे. आमचा पक्ष हा राष्ट्रहिताचा विचार करणारा पक्ष आहे असं आंध्रच्या NT रामारावांनी किंवा तामिळनाडूचे SG रामचंद्रन यांनी ओरडून सांगितलेलं होतं. परंतु त्यांनी जी कृती केली ती प्रत्यक्षात वेगळीच होती. एकूणच काय तर भारतामध्ये प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य हे वाढत आहे ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. प्रादेशिक पक्ष हे 11 पक्षांच्या वाढत्या प्रभावामुळं भारतीय राजकारणाला एक वेगळं वळण लागलेलं आहे. भारतातील काही राष्ट्रीय पक्ष हे आपल्या सोयीनुसार या प्रादेशिक पक्षांचं सहकार्य हे निवडणुकीमध्ये घेताना दिसतात. लोकसभेमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 प्रादेशिक पक्षांचं सहकार्य घेतलं आणि 2019 साली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार हे सत्तारूढ केलं. म्हणजे लोकसभेत विरोधी पक्षांची भूमिका ही त्यामुळं सहकार्याची राहू शकते हा त्याच्यामागे एक धूर्तपणा दडलेला आहे असं म्हणावं लागेल की प्रादेशिक पक्षांचं सहकार्य घेतल्यामुळं सुद्धा घटक राज्यांमध्ये आणि त्याच पद्धतीनं विरोधी पक्षांची भूमिका देखील सहकार्याची राहण्यामध्ये या सत्तारूढ सरकारला यश प्राप्त करता येऊ शकतं. यानंतरचं राजकीय पक्षपद्धतीचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धर्मांधता आणि जातीयता यांचा प्रभाव या पक्षांवर आहे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे तरी देखील काही राष्ट्रीय पक्ष राजकीय पक्ष हे धार्मिकता, जातीयता या घटकांवर आधारलेले दिसतात. उदाहरणार्थ मुस्लिम लीग, अकाली दल, हिंदू महासभा यासारखे पक्ष हे विशिष्ट धर्माच्या, जातीच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी निर्माण झालेले दिसतात. वास्तविक धर्म, जात, भाषा अशा घटकांवर आधारलेले पक्ष हे राष्ट्रीय एकात्मतेला घातकच असतं. सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी राष्ट्रीय पक्ष हे जातीयवादी पक्षांचं अप्रत्यक्षपणे सहकार्य घेताना दिसतात. 1989ची लोकसभेची निवडणूक आपण जर पाहिली तर त्यामध्ये जनता पक्षाने निवडणूक लढवताना काही जातीयवादी प्रश्न हे लावून धरलेले होते. याच्यामध्ये बाबरी मस्जिद असेल, राम मंदिराचा प्रश्न असेल, या प्रश्नांचा वापर लोकांची माती भडकवून त्यांचं मत आपल्या बाजूनं वळवून घेण्यासाठी या पक्षानं केलेला होता आणि अशा प्रकारे निवडणूक लढवलेली होती. सध्याच्या भारतीय राजकारणाचं आपण जर सूक्ष्म निरीक्षण केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की राजकीय पक्षांमध्ये धर्मनिरपेक्ष तत्वाचा पुरस्कार करणारे आणि धर्माधिष्ठित राज्याचा पुरस्कार करणारे असे 2 प्रमुख प्रवाह हे भारतीय राजकीय पक्षांमध्ये निर्माण झालेले आहेत. भारतीय राज्यघटनेने पुरस्कारिलेल्या धर्मनिरपेक्ष राज्याच्या तत्वापासून भारतीय राजकारण हे दूर जाऊ लागलेलं आहे. अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर काय होईल? धर्मनिरपेक्ष राज्याच्या तत्वाला हरताळ फासला जाईल. विविध धर्म, जाती, पंथ असणाऱ्या भारतीय समाजाला धर्मनिरपेक्ष राज्य हीच कल्पना आवश्यकतेने उपयुक्त ठरणारी आहे. आणि त्यासाठी भारतातील राजकीय पक्षांनी धर्म आणि राजकारण यामध्ये फारकत करणं, यामध्ये वेगळेपणा निर्माण करणं गरजेचं आहे आणि धर्मनिरपेक्ष राज्याचा पुरस्कार करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे भारतीय राजकीय पक्ष पद्धतीची ही काही वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत. भारतामध्ये प्रभावी, कार्यक्षम आणि सामर्थ्यशाली पक्षाची निर्मिती होणं आवश्यक आहे. अर्थात त्यासाठी निष्ठावंत आणि सेवाभावी कार्यकर्त्यांची अत्यंत निकड आहे. विशिष्ट तत्त्वज्ञानाची बैठक असणारे आणि निश्चित ध्येयधोरणाची कार्यवाही करणारे राजकीय पक्ष निर्माण होणं गरजेचं आहे. संसदीय लोकशाही शासन पद्धती स्थिर, भक्कम आणि यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्ष देखील स्थिर आणि भक्कम असले पाहिजेत. भारतातील प्रत्येक व्यक्ती जेव्हा व्यक्तिहितापेक्षा पक्षहिताचा विचार करू लागते तेव्हा स्थिर
आणि कार्यक्षम पक्ष निर्माण होऊ शकतील. आणि अशा राजकीय पक्षांनी पक्षहितापेक्षा सुद्धा राष्ट्रहिताला अधिक महत्त्व दिलं तरच भारतीय संसदीय लोकशाही व्यवस्था यशस्वी होऊ शकेल. भारतामध्ये प्रादेशिक पक्षांची संख्या ही वाढलेली आहे. राष्ट्रीय पातळीवरील मोठे राजकीय पक्ष हाताच्या बोटावर मोजण्याएवढे कमी आहेत. प्रादेशिक पक्षांची संख्या 64च्या आसपास आहे. 17व्या लोकसभेमध्ये सुमारे 37 पक्षांचे प्रतिनिधी हे निवडून आलेले होते. 26 प्रादेशिक पक्ष पराभूत झालेले असले तरीही ते पक्ष राजकारणामध्ये केव्हाही अधूनमधून डोके वर काढण्याची शक्यता असते. म्हणजे भारतीय राजकारणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय पक्ष हा सलग 10 वर्ष सत्तेवर असला तरीही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनमताचा कौल हा त्याच्या विरोधात जाऊ शकतो. कारण भारतीय जनतेला अस्थिरता, अशांतता, अन्याय मान्य नसेल तेव्हा जनता ही त्या पक्षाला सत्तेवरून दूरही करू शकते. 1977 साली भारतीय जनता पक्षानं हुकुमशाही वृत्तीनं व्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करणाऱ्या राष्ट्रीय पक्षाला भारतीय जनतेनं काय केलं? 1977 साली राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जो सलग काही वर्ष सत्तेवर होता त्या पक्षाला साफ नाकारलं आणि जनता पक्षाला पाठिंबा दिला. परंतु 3च वर्षामध्ये जनता पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला, संघर्षाला आणि त्यांच्या आदर्श जाहीरनाम्याचा त्यांना जणू काही विसर पडला आणि त्यामुळं अंतर्गत गटबाजीला, संघर्षाला कारणीभूत ठरून या जनता पक्षाला जनतेनं बाजूला सरलं आणि पुन्हा काँग्रेस पक्षाला सत्तेवर बसवलेलं आहे. म्हणजेच काय तर भारतातील भारतीय जनता ही ज्या एखाद्या पक्षाला सत्तारूढ बनवू शकते त्या पक्षाला सत्तेवरून पायउतार सुद्धा करू शकते. अशा प्रकारे भारतीय पक्षपद्धतीची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बहुपक्ष पद्धती. भारतामध्ये बहुपक्ष पद्धती आढळून येते. भारतामध्ये शक्तिशाली विरोधी राजकीय पक्षांचा अभाव आढळतो. भारतातील जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्यामध्ये पक्षनिष्ठेचा अभाव आढळतो. भारतातील पक्षांमध्ये पक्षशिस्त आणि संघटनात्मक बांधणी यांचा अभाव आहे. पक्षांतर्गत संघर्ष आणि फाटाफूट ही मोठ्या प्रमाणावर आढळून येते. समाजवादी कार्यक्रमाचा केवळ पोकळ आग्रह भारतातील राजकीय पक्ष धरताना दिसत आहेत. भारतातील राजकीय पक्षांनी स्वीकारलेलं तत्व किंवा उद्दिष्ट आणि त्यांची प्रत्यक्ष कृती याच्यामध्ये प्रचंड तफावत आढळते. भारतामध्ये प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. भारतामधील राजकीय पक्ष यांच्यावर धर्मांधता आणि जातीयता यांचा प्रभाव आहे. ही काही वैशिष्ट्य ही भारतीय पक्षपद्धतीची सांगता येतील. याला वैशिष्ट्यांपेक्षाही आपल्याला याचं मूल्यमापन म्हणावं लागेल किंवा भारतीय पक्षपद्धतीवर केली गेलेली टीका काहीशी या अनुषंगानं आपल्याला याचं विवेचन करता येऊ शकतं.